नमस्कार मित्रांनो, 13 जिल्हे 40 तालुके आणि तब्बल 256 किलोमीटरचा प्रवास. महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाची नवी अलाइनमेंट अखेर समोर आली आहे. तुमच्या शेतातून किंवा गावातून हा रोड जातोय का? चला जाणून घेऊया. आधी हा महामार्ग 802 किलोमीटरचा होता, पण आता तो 856 किलोमीटरचा का झाला? सोलापूर, सातारा आणि हिंगोलीमध्ये नेमके कुठे बदल झाला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गाव या यादीत आहे की नाही, ते आज आपण या पुराव्यासह आणि नकाशाच्या आधारे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकाची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या माहितीपासून वंचित ठेवू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, या महामार्गाचा मार्ग केवळ तांत्रिक कारणास्तव नाही, तर चक्क वनक्षेत्र आणि शेतकऱ्यांचा विरोध यामुळे बदलण्यात आला आहे. हिंगोलीच्या तामसा भागात वनक्षेत्र असल्यामुळे महामार्गाने चक्क मोठा यू-टर्न घेतला आहे. तसेच हा मार्ग आता थेट गोपीनाथगड आणि आदमापूरच्या बाळूमामा मंदिरासारख्या श्रद्धास्थानांना जोडणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. महामार्ग वर्ध्याच्या दिंगरजमधून सुरू होतो. गणेशपूर, तिगाव आणि देवळी बायपास मार्गे तो यवतमाळमध्ये प्रवेश करतो. यवतमाळमध्ये कळंब, जोडमोहा आणि अकोला बाजार या भागातून तो पुढे सरकतो. महागाववरून हा रोड माहूरगडच्या जवळून जातो. विशेष म्हणजे तामसावर जवळ वनक्षेत्र असल्यामुळे हा रोड उत्तरेकडे म्हणजे हिंगोलीकडे वळवण्यात आला आहे. हिंगोलीतून खाली आल्यावर परभणीच्या पूर्व भागातून पिंगळी आणि लोहगाव मार्गे तो गोपीनाथगडाला स्पर्श करतो आणि परळी बायपासने पुढे अंबेजोगाईकडे निघतो. धाराशिवमधून हा रोड सोलापूरच्या वैरागजवळ येतो. इथून पुढे हॉटेल जगदंबा जवळ पुणे सोलापूर हायवेला हा मार्ग क्रॉस करतो. इथपर्यंत 512 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो. त्यानंतर भीमा नदीवर मोठा पूल बांधून तो वेळापूर, मसवड बायपास आणि विटामार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो. सांगलीतील सागरेश्वर आणि अभयारण्य टाळण्यासाठी इथेही मार्ग बदलला आहे. पुढे कोल्हापूरच्या आदमापूर, बाळूमामा जवळून हा रोड थेट सिंधुदुर्गाच्या बांदा येथे संपतो. एक मिनिट थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की ही अंतिम यादी आहे तर थांबा. सध्या लातूर आणि परभणीच्या काही भागात शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकार अलाइनमेंटमध्ये अजून छोटेसे बदल करू शकते. अधिकृत सर्वे नंबरची यादी लवकरच शासनाच्या संकेतस्थळावर येईल, तेव्हा सतर्क राहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा होता शक्तिपीठ महामार्गाचा 256 किलोमीटरचा प्रस्तावित नकाशा. पण या महामार्गासाठी जमिनीचा मोबदला किती मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमचा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्यावर सविस्तर माहिती देऊ शकू. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.